श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, आपलं गुरुबळ कसं वाढवायचं. जेव्हा आपला गुरु वीक असते त्यावेळेला आपले कामं होत नाही, कामं मार्गी लागत नाही, कामांमध्ये भरपूर काही अडचणी होते. मग आता अनिष्ट गुरु कोणत्या राशीला चालू आहे? मीन रास आहे, कर्क रास आहे आणि वृश्चिक रास आहे. या राशींना जे अनिष्ट ग्रह चालू आहे, अनिष्ट गुरु आहे हे लागलेले. तर मग आपल्याला हे गुरुचं, आपला जो वीक गुरु आहे याला प्रभावशाली कसं करायचं आहे? तर मग या राशींच्या लोकांनी काय करायचं आहे? गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि पिवळे वस्त्र जर झाले तर पिवळे वस्त्र धारण करायचे. महिलांनी पिवळी साडीच घालायची आहे. जर पुरुष वर्ग असन यांनी किंचित तरी थोडीशी तरी काहीतरी हळद आपल्या आज्ञाचक्रावरती लावायची आहे. महिलांनी तावर्जून हळद लावायचीच आहे. आणि पुरुष वर्गांनी पिवळे पेढे, हे मंदिरामध्ये पिवळ्या रंगाचेच पेढे हे दान द्यायचे आहे. कारण काय होते, पिवळ्या रंगाचं आपण जेव्हा दान करतो किंवा पिवळा रंग जेव्हा आपण परिधान करतो त्याच्याने आपला गुरुग्रह जे आहे हा मजबूत व्हायला लागते आणि आपल्याला गुरुची सेवा करायची आहे. त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे. नाही काही तुमच्याकडून झालं, श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण तरी दिवसभर आपल्याला करायचं आहे. गुरुवारी न चुकता या 3 राशीच्या लोकांनी आवर्जून ही सेवा करायची आहे. आणि जर व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.